तर ती एक जबाबदारी तुमच्यावरती असणार आहे की तुम्ही सुद्धा निवडून यायचं आहे आणि त्यांना सुद्धा निवडून आणावं लागेल। ती जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने सांभाळता? दादा जे उमेदवार देतील तो कुठलाही उमेदवार असेल त्या माणसाला निवडून आणणं ही आमच्यावर जबाबदारी आहे। 8 लोक आता सध्या आम्ही इच्छुक आहेत, 8 पैकी 4 लोकाला तिकीट मिळणार आहे। ज्या वेळेला दादा तिकीट देईन त्या माणसाला निवडून आणायची जबाबदारी आमची आहे। भले उद्या आम्हाला तिकीट नाही मिळलं। प्रभागातील जितक्या काही आम्ही मंडळींशी भेटलो त्यांच्याकडून तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रिया अशा आहेत की तुम्ही समाजकारण करता राजकारणापेक्षा, तर त्यांचा तो तुमच्यावरचा विश्वास आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्हाला फोन आल्यापासून 5व्या मिनिटामध्ये माझी गाडी तिथं असती आणि ते समस्या सोडवण्याकरता आम्ही कटिबद्ध आहे। आणि हे आम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमचा पॅनल 100% निवडून येणार, ह्याच्यात कुठलंही तिळमाकात शंका नाही, एवढं मी सांगतो। नमस्कार, मी सरिता देसाई आणि स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। सध्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि अगदी त्याचबरोबर सध्या नवरात्रसुद्धा चालू आहे आणि या नवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। त्याचबरोबर निवडणुकीच्या दरम्यान पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 41 मधून एक इच्छुक उमेदवार म्हणजे पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य, त्याचबरोबर उंडरी गावचे माजी सरपंच निवृत्ती अण्णा बांदल आज आपल्या सोबत आहेत। सर्वप्रथम अण्णा, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। सध्या संपूर्ण पुण्यामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय, त्याचबरोबर तुम्ही सुद्धा याचं आयोजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे। गेले 3-4 दिवस तुमचा हा समारंभ नवरात्रीचा चालू आहे, याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलात याबद्दल काय सांगाल? मी निवेदन आता ह्या पद्धतीने चालू केलेलं आहे की इथं आमच्या पाहुण्यांचं संदीप जारांडे यांचं मोठं लोन आहे आणि युवन पार्कच्या लोकांना इथं दांड्या भरवायचा होता। त्यांनी मला फोन केलं होतं, तलवार साहेब म्हणून ठोंबरे मास्तर आहेत, बाकी जाधव साहेब आहेत, बऱ्याचशा मंडळींनी आग्रह धरला की अण्णा दांड्याचा कार्यक्रम आमच्या इथं घ्या। तर मी पाहुण्यांना फोन केल्याच्यानंतर पाहुण्यांनी सांगितलं माझ्याकडे दरवर्षी कार्यक्रम होतो आणि अण्णा तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे तर तुम्ही घ्या। मग आम्ही तो कार्यक्रम ठरवला, पण मध्येच पाऊस आल्यामुळं आम्ही तो बाहेरचा कार्यक्रम आतमध्ये घेतला हॉलमध्ये आणि त्या पद्धतीने त्या दांड्याचा कार्यक्रम आम्ही इथं निवेदन केलं त्याचं। आणि त्याच्यामध्ये खरं जरांडे परिवाराचा मला मोठा हात मिळाला आणि त्यामुळं हे शक्य झालं। पावसामध्ये बाहेर कार्यक्रम झाला नसता। ह्या ठिकाणच्या महिला मी काल पागितलं की खूप रात्री 11-11:30 वाजल्या तरी हालायला राजी नाहीत, इतकं दांड्यामध्ये त्या मग्न झाल्या। आणि महिलांना नवरत्नाच्या दांड्याच्या कार्यक्रमाची सगळ्याच ठिकाणी हवस असते आणि काही लोकांनी ते भरवल्यामुळं मला सुद्धा असं वाटलं की बाबा आपण तो दांड्याचा कार्यक्रम भरवला पाहिजे, त्याच्यामुळं मी हा दांड्याचा कार्यक्रम भरवला। अगदीच अण्णा, ज्याप्रमाणे तुम्ही हा दांड्यांचा कार्यक्रम भरवलेला आहे त्याप्रमाणे नवरात्र म्हणजे नवदुर्गा आणि नवदुर्गांची यामध्ये पूजा केली जाते, तर तुम्ही माता भगिनींच्यासाठी काही संदेश देऊ इच्छिता नवरात्री निमित्ताने? माता भगिनीकरता मी संदेश देऊ शकतो की नवरात्राच्या मध्ये महिला सगळ्या उपास धरतात आणि देवीचे नवरत्नाच्या उपासाने त्यांची चालू होतं आणि श्री म्हणजे ही श्री शक्ती आहे। आपल्याला माहिती असेल तुळजाभवानी असेल, कोल्हापूरची आई असेल, अंबाबाई असेल, ह्या सगळ्या देवीला ह्या दिवसामध्ये सगळे लोक उपास धरून त्याची ट्रिपा करतात। आत्ताचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आमचंसुद्धा निवेदन आहे की 550 गाड्या किंवा 100 गाड्या कुठंतरी आम्ही सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की ते महिलांना ह्या कार्यक्रम झाला। आता पाऊस आहे, पावसामुळं काय ठिकाणी खूप लोकांना त्याचा त्रास आहे। पाऊस थोडा उघडला की ते सुद्धा महिलांकरता तो कार्यक्रम करायचा आहे। कार्यक्रम करत असताना आम्ही महिलांकरता बरेच काही काम करतो। महिलांना साड्या देण्याचं काम पूर्वी केलं, महिलांकरता चांगले कार्यक्रम भरवले आणि महिला ह्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषापेक्षा सुद्धा पुणे महानगरपालिकेने महिलांकरता एक जागा जास्त ठेवलेली आहे। याचा अर्थ समानापेक्षा जास्त जागा महिलांना आहे, त्या महिलांचा आपण उल्लेख करून त्यांचा सन्मान केला पाहिजे। आमचे देशाचे कृषी मंत्री शरद पवार साहेब यांनी मंडल आयोग ह्या ठिकाणी चालू केला, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये महिला सक्षमीकरण करण्याकरता
पवारसाहेबांचा ह्याच्यामध्ये मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात आज जे तुमच्या राजकारणामध्ये, विधानसभेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पुण्याचे महापौरामध्ये हे सगळे पुण्य आहे आपले कृषी मंत्री शरद पवार साहेब यांची आहे. आणि ह्यांच्या किमयाने आम्ही त्यांच्याकडं लहानपणापासून काम केलं. 99ला ह्याचे साहेबांची राष्ट्रवादी तयार झाली आणि त्या दिवसापर्यंत आजपर्यंत आम्ही साहेबाच्या पावलावर पाऊल टाकून पाठीमागं आपण 80% समाजकारण करायचं आणि 20% राजकारण करायचं. आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहत असाल पुऱ्या महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पण त्या पावसामध्ये दादा प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात, त्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन सोलापूर असन, तुमचं बाकीचं ठिकाण असन, धाराशिव असन, बीड असन, दादानी पायाला बिंगरी बांधल्यासारखं दादा लोकांच्या जनतेच्या कामाकरता दादा आता जनता दरबार भरवतात. आज सुदल दादा शेंगड रोडला होते. दादा एक गल्ली काल पिंपरी चिंचवडला दादानी पाहिलं की दादाच्या काळामध्ये जे पिंपरी चिंचवडमध्ये कामं झाली त्याच्यानंतर आता कधीही तिथं काम झालं नाही. म्हणून आपण पाहिलं असन की परवाच आमचे मित्र जालिंदर भाऊ कामटे आणि मुरलीधर लिंबाळकर यांनी दादाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आणि दादानी इडा उचललेला आहे की पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्याच्यात सत्ता आणायची आणि जनतेचं काम करायचं. तुम्ही पाहिलं असन सकाळी 6 वाजता माणूस 5:30 वाजता हा माणूस बाहेर जातो आणि अधिकारी पोचायच्या आधी दादा त्या पुलावर पोचतात, दादा त्या वस्तीला पोचतात, दादा त्या चौकांना पोचतात. आता आपण पाहिलं असेल काल 27 ठिकाणी दादाचा प्रचार तिकडं पिंपरी चिंचवडला झाला. गल्लीबोळामध्ये सगळ्यांचं स्वागत केलं आणि गरिबाच्या माणसापर्यंत, त्या वयस्कर महिलांपर्यंत, त्या तरुणापर्यंत दादा संवाद साधतात आणि स्वतः डोळ्यांनी पाहून कोणाची काय अडचण आहे त्या समस्या घेऊन दादा एक दिवशी 2-2 हजार अर्ज घेऊन ते त्यांचे काही जिथं लगेच सोडवण्याची ताकद असेल त्या ठिकाणी ते तुरंत निर्णय करतात आणि बाकीचा जे वरती जाऊन ते निर्णय करायचा आहे ते दादा सगळे कागद घेऊन जातात आणि सगळ्या लोकांना दादा भेटतात. आता सगळीकडे चर्चा आहे की अजितदादासारखा माणूस ह्या राज्याला मिळणं दुर्मिळ गोष्ट आहे. राज्यामध्ये पायाला बिंगरी बांधून दादा पूर्ण राज्यभर फिरतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाने हा दांड्याचा कार्यक्रम मी भरवला की शहरात लोकांना असं वाटतं की बाबा दांड्या असला पाहिजे. आणि हे आमच्या जरांडे परिवाराने इथं मला हाल देऊन त्या हालमध्ये आता हा दांड्याचा मोठा कार्यक्रम चालू आहे आणि त्या ह्याला लोकांनी येऊन पार्कच्या जे परिसरातली जनता राहते त्या जनतेने मला साथ दिली, माझ्या परिवाराने साथ दिली, माझ्या मित्रमंडळींनी साथ दिली. जे लोक मला पाठिंबा देण्याकरता पुढं आली ह्या सर्वांचं मी खऱ्या अर्थानं स्वागत करतो. आणि हे आम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमचा पॅनल 100% निवडून येणार, ह्याच्यात कुठलंही तिळमाकात शंका नाही, एवढं मी सांगतो. अगदीच ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की लोकांनी तुम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे, त्याचप्रमाणे तुमच्या प्रभागातील जितक्या काही आम्ही मंडळींशी भेटलो त्यांच्याकडून तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रिया अशा आहेत की तुम्ही समाजकारण करता राजकारणापेक्षा, तर त्यांचा तो तुमच्यावरचा विश्वास आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मी त्या माझ्या विश्वास राहण्याकरता मला रात्री अपरात्री कधीही फोन आला तर मी असं म्हणत नाही मी आता कंटाळलेलो आहे, मला कंटाळा आलेला आहे, मी आता झोपलेलो आहे. पाठ 3 वाजता फोन आला तरी 3 वाजता उठून जातो. आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक सोसायट्यामध्ये अनेक अडचणी तयार होतात. रस्त्याने येता जाता महिलांना अडचण नव्हती, त्यामुळं आम्हाला फोन आल्यापासून 5व्या मिनटामध्ये माझी गाडी तिथं असती आणि ते समस्या सोडवण्याकरता आम्ही कटिबद्ध आहे. हे आम्ही समाजकारण करत असताना कुठलाही विचार न करता, आणि तो माणूस कोण आहे आमच्या ओळखीचा आहे आमच्या ओळखीचा नाही आहे, तो आपला आहे आपला नाही आहे, माणूस म्हणून आमची माणुसकी म्हणून जबाबदारी असते की आपण जर समाजकारण करत असेल तो कुठल्या पार्टीचा आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या मंडळाचा आहे, कुठल्या मंडळाचा नाही, असा कुठलाही माझ्याकडे भेदभाव नसतो. म्हणून खऱ्या अर्थानं माझी कामं जलद गतीने होत्यात. आम्ही उंडरी ग्रामपंचायत चालवत असताना जे कामं केली ते लोकांच्या डोळ्यासमोर आहे.
आणि जर आमच्याकडे सत्ता नसताना आम्ही एवढी कामं केली, आमच्याकडे जर सत्ता आली तर आम्ही सर्व मिळून जे पॅनलमध्ये लोक असतील त्या लोकांच्या नागरिकांच्या शेवटच्या माणसापर्यंत तळागाळामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांच्या काही अडीअडचणी असणार, त्यांचा काही एकाच असन, तुम्हाला जर असं बघायचंच असेल तर आमच्या उंडरी परिसरामध्ये तुम्ही येऊन बघा की आम्ही काय कामं केली. कुणाला बोर लागतो आहे, कुणाला पाणी लागतं आहे, कुणाला लाईट लागते, कुणाला थोडाफार रस्ता लागतो. ह्या सगळ्या कार्यक्रमाकरता आम्ही लोकांच्या पाठीमागं उभं राहतो. आमची ग्रामपंचायत असताना आम्ही उंडरी गावाला पाण्याची कधीही अडचण येऊन दिली नाही आणि ते आमच्यामध्ये सातत्य असतं. आता महानगरपालिकेने समजा पाणी कमी दिलं, त्यांचं पाणी आलं नाही आणि आम्हाला फोन आला तर आम्ही असे काही टँकरवाले ठेवलेले आहेत की आम्ही फोन केला की ते 1 तासाच्या आत ते टँकर त्या ठिकाणी त्या घरी पोचतो. कारण तर गरीब माणसाला टँकरचं पाणी विकत घेणं हे शक्य होत नाही. त्यामुळं आम्ही ह्या प्रत्येक माणसाचा विचार करून अगदी गरीबातल्या गरीब माणसाच्या घरी चूल कशी पेटन, तो जर आमच्याकडे आला, कोणाचं लग्न असेल, कोणाचं काय असेल, कोणाचं काही थोडंफार काम असेल, त्याला आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने, तो दवाखाना असू द्या, त्याचं काही इतर काम असू द्या, त्याचं काही एनुष्याचं काम असू द्या, आम्ही तिथं जाऊन लोकांचे कामं करून देतो. म्हणून जनता खऱ्या अर्थाने आमच्या पाठीमागे आहे. जनतेला माहिती आहे की जे लोक सत्तेत होती पण त्या सत्तेचा दुरुपयोग त्यांनी त्यांच्याकरता केला, जनतेकरता काही झालेलं नाही. आता ह्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेमध्ये येतो आहे. आम्ही आल्याच्या नंतर पूर्वीच्या लोकांनी काय केलं आणि आत्ता आम्ही काय करणार हे आल्याच्या नंतर जनतेला बी समजन आणि तुम्हाला सुद्धा तेच समजन. अगदीच अण्णा, पण ज्या पद्धतीने तुम्ही सरपंच असताना उंडरी गावची जी विकास कामे केली, तुम्ही म्हणालात की बोरचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न तुम्ही अनेकदा सोडवलात, तसंच तुम्ही ज्यावेळेला नगरसेवक म्हणून निवडून याल त्यावेळेला असा कोणता मोठ्या प्रकल्पाची तुम्ही काही योजना वगैरे केलेली आहे का, विचार वगैरे तुमचा चालू आहे? आमचा विचार आहे मोठे रस्ते झाले पाहिजेत, लोकांच्या सुखसुविधा झाल्या पाहिजेत. आमच्या परिसरामध्ये उंडरीमध्ये सगळ्यात जास्त शाळा आहेत आणि त्या शाळामध्ये जाताना येताना त्यांच्या पालकांना जो त्रास होतो, आम्हाला जो त्रास होतो, गावाला जो त्रास होतो, तो त्रास दूर होण्याकरता आम्ही आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते अजितदादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते रस्ते रुंदी कसं होईल त्याचा नक्की विचार करत आपण पाहिलं. दादाचे काम करण्याची पद्धत अशी आहे की ते कुठलंही काम करायचं असेल तर मागंमोरं बघत नाही आणि त्यांनी त्याच पद्धतीने आपण पाहिलं असेल, हिंजवडी असेल, पिंपरी असेल, चिंचोड असेल, वाकड असेल, हे सगळे रस्ते दादानी मोठे करण्याचे निर्णय घेतले आणि दादाचे हे धडाकेबाज निर्णय आम्ही पाहून आम्हाला असं वाटतं की आमच्या गावाकरता, आमच्या प्रभागाकरता, आमच्या लोकांकरता दादानी 100% केलं तर आम्ही 10% तरी करावा ही आमची अपेक्षा आहे. आम्ही निवडून आल्याच्यानंतर आमचा रिझल्ट जनतेलाही दिसेल आणि आपल्याला बी दिसेल. अगदीच अण्णा, तुम्ही ज्या पद्धतीने बोलला की दादांचा विषय काढला की दादांच्यावरती एक पक्षाची जबाबदारी आहे, त्या पद्धतीने तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला एक जाणकार नेते म्हणून ओळखलं जातं. तुम्ही जसे उमेदवार म्हणून इच्छुक आहात तसेच आणखीन एक 4 जागा असणार आहेत ज्यामध्ये तुमच्याच पक्षाचे उमेदवार असतील, तर ती एक जबाबदारी तुमच्यावरती असणार आहे की तुम्हीसुद्धा निवडून यायचं आहे आणि त्यांनासुद्धा निवडून आणावं लागेल. ती जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने सांभाळताय? आम्ही ती जबाबदारी फारुख नाना इनामदार असन, सचिन शेठ घुले पाटील असन, मी असन, आमच्याकडं चौथा माणूस कोणचा येणार आहे अजून काय माहीत नाही, आरक्षणमधला माणूस येणार आहे, हे त्यालासुद्धा निवडून आणण्याची ग्वाही आम्ही पार्टीला, पक्षाला देणार आहे. आणि आता तुम्हाला सांगतो की कुठलाही माणूस आमच्याकडे दिला तर कुठल्याही माणसाला मतं कमी पडणार नाहीत. आम्हाला उंडरेमध्ये काम करत असताना जो आमच्यात गरीब माणूस असायचा पॅनलमध्ये सगळ्यात, त्याला आमच्यापेक्षा 10 मतं जास्त असायची. कारण तर त्या गरिबाला निवडून आणणं ही आमचं काम आहे. दादा जे उमेदवार देतील तो कुठलाही उमेदवार असेल त्या माणसाला निवडून आणणं ही आमच्यावर जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी नक्की आम्ही मग 2-3 लोक जे आहेत, 2-4 लोक ते सगळे करणार आहे. आमच्याबरोबर बाकीचे कलिसेर भाऊ आहे, मनोज दादा आहे, यशनविताई सातव आहे, आमचे सुजाता हांडे, ते तुमचे क्षीरसागरबाई आहे. 8 लोक आता सध्या आम्ही इच्छुक आहेत. 8 पैकी 4 लोकाला तिकीट मिळणार आहे आणि बाकीचे 4 लोकाला जे तिकीट मिळणार नाही त्यांच्याकरता
आम्ही दादाला सांगणार आहे, दादा आपल्याकडं 6 स्वीकृत नगरसेवक होत्यात आणि त्या जागा हडपसर वार्डात सगळ्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि ते सगळे इच्छुक आहेत, ते सगळे आहेत. आमच्या वार्डात 8 लोक इच्छुक आहेत. 8पैकी कोणत्याही 4 लोकांना तिकीट मिळलं तर बाकीच्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून द्या, कुठंतरी पदावर त्यांना घ्या आणि आम्हाला न्याय द्या, अशी आमची सगळ्यांची 8ही जणांची भावना आहे आणि ते आम्ही नक्की करणार. कुणाला तिकीट मिळेल हे दादाच्या हातात आहे. कधी मिळेल दादाच्या हातात आहे. ज्या वेळेला दादा तिकीट देईन त्या माणसाला निवडून आणायची जबाबदारी आमची आहे. भले उद्या आम्हाला तिकीट नाही मिळलं पण आमची जबाबदारी त्या माणसाला, त्या गरिबाला निवडून आणणं ही आमच्यावर जबाबदारी आहे आणि हे आम्ही पहिल्यापासून पार पाडत असतो. लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, जिल्हा परिषद असू द्या. आम्ही आमच्या भागातून जिल्हा परिषदला बी गेल्या वेळेला माणसं निवडून आणली, पंचायत समितीला बी आणली. असं आम्ही प्रत्येक वेळेला आमचं काम दादांना दावतो. हे दादांनाही माहिती आहे की दादा आहेत, दादा कोणाची कसर करत नाही. जर आमच्याकडून काय कामाची चुकार झाले तर आम्हाला दादाक माफी नाही. दादा तिथंच सांगतात, नुसतं जय जय काय करू नका, झेंडा उचलू नका, पुढं करू नका. तुमचं जर काम असेल तर तुम्हाला तिकीट मिळेल. तुमचं काम नसेल, तुमचा सर्वे नसेल, सर्वेमध्ये तुम्ही कुठं बसत नसेल तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही. कारण तर हे दादा आणि आमचे चेतन पाटील या 2 माणसाच्या हातात तिकिटाचं काम आहे आणि ज्यांचा सर्वे बरोबर असेल त्यांना तिकीट मिळणार, त्याच्यात काय दुभाव नाही आहे. मग ते कोणालाही ज्याचा सर्वे चांगला असेल त्याला तिकीट देण्याचे पक्ष जबाबदारी घेतो आणि त्या माणसाला तिकीट देतो. खूप खूप धन्यवाद. एकंदरीत पुणे महानगरपालिकेची निवडणूक येते आणि त्याच्याच संदर्भात आज आम्ही प्रभाग क्रमांक 41चे इच्छुक उमेदवार आदरणीय निवृत्ती अण्णा बांदल यांना भेटायला आलो होतो. त्यांच्याशी आपण चर्चा केली, एकंदरीत त्यांची मतं जाणून घेतली. अशाच माहितीपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज.